सुदर्शन चटर्की टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। नमस्कार, मी किसन आकाराम टेंगले, शेगाव जिल्हा परिषद गटाचा राष्ट्रीय समाज पक्षाकडून ओबीसी समाज पक्षाच्या माध्यमातून मी उमेदवारी लढवत आहे। आज इलेक्शनचे रणधुमाळी चालू आहे। मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सर्व मतदार भगिनींना एक नम्र आवाहन करत आहे की माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला आपण मतदान रूपी आशीर्वाद देऊन मला कबशी या चिन्हासाठी बटन दाबून आपली काम करण्याची संधी द्यावी। पुढे धनदांडगे उमेदवार आहेत। ही निवडणूक माझी जनशक्तीच्या विरुद्ध धनशक्ती। मी ही निवडणूक या शेगाव गटातील मतदारांच्या जीवावर ही निवडणूक लढवत आहे आणि मला या जनतेनं मतदान यासाठी करायचं आहे की मी सर्वसामान्य घरातला आणि 24 तास या जनसेवेसाठी वेळ देणारा उमेदवार आहे। आणि समोरचे उमेदवार हे एक पेशंट डॉक्टर आहे आणि एक पेशंट व्यावसायिक आहे, त्यामुळं त्यांना वेळ देता येणार नाही। त्यामुळे येथील मतदारांनी विचार करूनच मतदान करायचं आहे। आपणाला वेळ देणारा उमेदवार पाहिजे का वेळ न देणारा उमेदवार पाहिजे। एक जण पेशंट तपासत राहणार आणि एक जण आपला बिझनेस करत राहणार। त्यामुळं जनतेनं आपलं मत जो माणूस वेळ देईल विकास करेल त्याला द्यावं असं मानणारा मी कार्यकर्ता आहे। माझ्या माध्यमातून आतापर्यंत गेल्या 3 वर्षात कोसारी ग्रामपंचायतच्या माध्यमातून सोसायटीच्या माध्यमातून जवळजवळ 63 कोटीची कामं मी माझ्या गावात केलेली आहेत। कोसारी प्रतापूर रस्ता, कोसारी सिंगनळी रस्ता, कोसारी गुळवंची, कोसारी टिप्पेळी असो, कोसारी शेगाव आणि गावांतर्गत मुरमीकरण, खडीकरण रस्ते, कॉन्क्रीट रस्ते, गटारी आणि माझ्या गावातल्या शाळा हे मॉडेल बनवलेल्या आहेत मी। जिल्हा परिषदच्या शाळा असू द्या, आमचे हायस्कूल असू द्या, यांना सुखसुविधा देणे, मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर, इंटरॅक्टिव्ह बोर्ड हे शिक्षणाच्या बाबतीत देखील मी सर्व सुविधा माझ्या गावात दिलेल्या आहेत। आणि अशा अनेक सुविधा, पिण्याची पाण्याची सुविधा, अशा अनेक सुविधा मी माझ्या या मला जर जनतेनं आपलं मतदान रूपी आशीर्वाद देऊन जिल्हा परिषदमध्ये काम करण्याची संधी दिली तर मी पूर्ण या 15 गावात काम करायला तत्पर आहे। हा मी शब्द आज या माध्यमातून देतो। राहिला विषय, लोक आता पुढील जे उमेदवार आहेत मतदानाची चेष्टा करायला लागले। मतदारांची 500 रुपये 2 मतासाठी 500 रुपये वाटून मतदारांना खरेदी करण्याचा त्यांचाही डाव आहे। जनतेने हाणून पाडला पाहिजे। आज आपण गावात गेलो, जतला गेलो, भाजीपाला गेलो तर 500 रुपये निघून जातील आणि ही मतदारांना 500 रुपये देऊन आज आपणाला आपली मतदारांची जी लायकी काढल्यासारखं व्हायला लागलं इथं। त्यामुळे मतदारांनी जागरूक व्हायला पाहिजे आणि ह्यांना त्याची 500 रुपयाची जागा त्यांना दाखवून दिली पाहिजे असं माझं मत आहे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे। मोदी असो, अंबानी असो किंवा टाटा बिर्ला असो किंवा अदानी असो, त्यांना 1 मताचा अधिकार आहे आणि गरीबातल्या गरीब व्यक्तीला देखील 1च मताचा अधिकार आहे। आणि त्या 1 मताचा ह्या जनतेनं दाखवून द्यावं की बाबा गरिबाच्या मुलाला मतदान देऊन इथली जी धनशक्ती विरोधची जी लढाई आहे ती लोकांनी आपल्या मताच्या रूपातून दाखवून देऊन माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील आणि आज 20 वर्ष झालं मी संघर्षातून या इथपर्यंत पोहोचलेलो आहे। त्यामुळं माझ्यावर विश्वास ठेवावा आणि या 15 गावातील शेगाव जिल्हा परिषदेतील गटातल्या लोकांना प्रत्येक मतदारापर्यंत मी आज 8-10 दिवस झालं पोचतोय। प्रत्येकाच्या घरात जातोय, प्रत्येकाच्या बांधावर जातोय, रानात वस्तीवर जाऊन मी प्रचार केलेला आहे। आणि हे उमेदवार आहेत ते फक्त गावातून चौकातून असं आपला मॉब करून मतदान मागत आहेत, पण त्यांना जनता त्यांची जागा दाखवणार आहे येत्या या निवडणुकीत। आणि एक चमत्कार घडणार आहे येणाऱ्या 7 तारखेला हा चमत्कार घडेल आणि किसन टेंगले हा चांगल्या मतानं ही जनता त्यांना निवडून त्यांचं काम करण्यासाठी आणि त्यांना एक संधी देईल असं मला वाटतंय। आणि ती संधी मी वाया घालवणार नाही, त्या संधीचं मी सोनं करील एवढं आपल्या माध्यमातून सांगतो। आणि येत्या 7 तारखेला माझ्या कबशी चिन्हासमोरील बटन दाबून मला जिल्हा परिषदेत काम करण्याची संधी द्यावी अशा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व शेगाव गटातील मतदारांना आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।